वतीनं आयोजित, खास करून आमच्या आयोजकांनी सांगितलं की आमच्या माता भगिनींच्या आग्रह खातर हा कार्यक्रम जो आपल्या समाजाचं सांस्कृतिक एक वारसा आहे आणि तो वारसा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जपत आहोत. आणि खास करून आमच्या माता भगिनींना मी धन्यवाद देईन की आपल्या कल्पनेतून हा चांगला कार्यक्रम इथं साकारला आणि आज या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित माझे सहकारी आमचे सभापती साहेब विकासजी भोईर साहेब असतील, विलास पाटील आणि माझ्यासह उपस्थित सर्व आपल्या आगरी समाज उन्नती संस्था या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सहकारी, सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतोय. आणि खास करून या भवनाचं समाज भवन उभारण्यासाठी आपण जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून आज इथं 6000 चौरस मीटरचा प्लॉट जो आपल्याला मिळालेला आहे, ज्याच्यावर ग्राउंड+4चं बांधकाम हे आपण आपल्या समाजाच्या काही कार्यक्रम असतील, विविध उपक्रम असतील, या सर्व गोष्टींसाठी हे आपण उपलब्ध करून देणार आहात. आणि म्हणूनच आपल्या संस्थेचं देखील मनापासून अभिनंदन करतोय. थोडी एक गोष्ट जी कमी मला वाटली की आमच्या या संस्थेवर आमच्या एका पण माता भगिनीला तुम्ही स्थान नाही दिलं. नाही ना, याच्यात एक पण नाव नाही ना, बघा रजिस्टरमध्ये नाव नाही. आणि आपल्या माता भगिनींना आपण सन्मान नाही देणार तर कोण देणार? आणि खऱ्या अर्थानं जर ही संस्कृती जपत असतील, जर हे सगळं वारसा जपत असतील तर त्या आमच्या माता भगिनी असतात. आमच्या मुलाबरोबर संस्कार कोण करणार? शेवटी आपण काम करणार, नोकरी करणार, व्यवसाय करणार, पूर्ण दिवस बाहेर असणार, परंतु आमच्या माता भगिनी ती सगळी जबाबदारी समर्थपणे पार पाडतात. आणि याच्यासाठी मी यांना श्रेय का देतो? आज आपण संपूर्ण राज्यभर देशभर पहा, हुंड्याचे किती बळी जातात, प्रत्येक समाजात किती प्रमाणात हुंडा स्वीकारला जातो. आज आपण वृद्धाश्रम पाहिले तर अभिमानाने बोलावं असं वाटतं की आपला एकही आगरी माणूस त्या वृद्धाश्रमात नसतो. याचं कारण आपली संस्कृती, आपले संस्कार आहे. आणि मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्की आपल्या सगळ्यांना आवाहन करेन, आताचं जग हे खूप स्पर्धात्मक व्यावसायिक जग झालेलं आहे. आणि या जगात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपण आपल्या मुलांना व्यवसायाचं चांगलं मार्गदर्शन द्या. आपण गुजराती, मारवाडी, जैन, इतर समाज पाहतो, ते तिकडे येऊन इकडे स्थायिक होतात, चांगला उद्योग व्यवसाय करतात. आपण फक्त त्यांच्या नावाने खडे फोडतो. त्यांची मुलं 10वी शिकतात, 12वी शिकतात, परंतु व्यवसायात उत्तम व्यवसाय करतात. तर आपल्या मुलांनी का करू नये? तो आपला पहिला अधिकार आहे. मुद्दा मी तुमच्या माहितीसाठी सांगेन, मी 1990ला रेमंडला कामाला लागलो. 1994ला लग्न झालं. माझा कामाला लग्नाचा एवढाच उद्देश होता की जेणेकरून लग्न व्हावं, कारण आपल्या समाजात बघितलं जाय तर मुलगा कुठे काम करतो. 94ला लग्न झालं, 95ला मुलगा झाला, 96ला रेमंडला रिझाईन दिलं, नोकरी सोडली. कारण मला माहित होतं माझ्या इच्छा अपेक्षा खूप होत्या. मी 12वी पास झालो होतो, परिस्थितीमुळं कॉलेज सोडायला लागलं. आणि मग मी ठरवलं होतं की माझ्या मुलांना मी उच्च शिक्षण देईन. मुलगा मुलगी दोघांनाही उच्च शिक्षण देईन, परंतु हे शिक्षण देताना मला कल्पना होती की माझ्या 1800 रुपये पगारात, 2000 पगारात मी माझ्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. मग त्यावेळेस मी माझ्या पत्नीला फक्त समजावलं की मी ही नोकरी सोडतो, मी वडापावची हातगाडी पण टाकेन, मी कुठलंही काम करायला तयार आहे, परंतु तुला
कधी उंबरठ्याच्या बाहेर जायला लागणार नाही एवढी मी जबाबदारी स्वीकारतो. आणि माझ्या पत्नीनं तो माझा मान सन्मान केला, मला सोबत दिली आणि म्हणून आज तुमच्या समोर एक खासदार म्हणून मी बोलतोय. हे सगळं त्यांचं श्रेय आणि खास करून माझ्या आईचे संस्कार आहेत. आणि म्हणूनच मुद्दाम म्हणून बोललो का हे सगळे संस्कार आपल्या आई वडिलांकडून मी नेहमी कार्यक्रमात सांगतो, मुलांनाही सांगेन. आज आपल्या समाजाची मुलं ते दिसत नाही, परंतु मुलांना देखील सांगेन की या जगात तुमचे सगळ्यात मोठे कोणी शुभचिंतक असतील तर ते तुमचे आई वडील. आई वडिलांपेक्षा मोठा शुभचिंतक या जगात कोणीही नाही. आणि म्हणून आपल्या समाजाचा मान सन्मान प्रतिष्ठाही वाढवायची असेल तर प्रत्येक क्षेत्रात आगरी तरुण हा दिसला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जिथं जिथं आमच्या सगळ्यांची आवश्यकता असेल, मी आज खासदार आहे, मला माहित आहे सगळ्या समाजाच्या लोकांनी मला भरभरून मतदान दिलं, परंतु ही खासदारकी लढेपर्यंत किंवा ही खासदारकी लढण्यायोग्य मला जर कोणी बनवलं असेल तर ते माझ्या आगरी बांधवांनी. कारण ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद मेंबरपर्यंत त्यांनी मला निवडून दिलं आणि मग ती खासदारकी निवडणूक लढण्या एवढं योग्य बनवलं. आज सगळ्या समाजांनी मला भरभरून दिलं. सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आपल्यालाही सांगतोय की जे जे काही समाजासाठी करण्यालायक असेल, माझ्या योग्यतेचे असेल, तुम्ही मला नक्की आवाज द्या. आजची परिस्थिती ही समाजाला एक होण्याची गरज आहे. समाजाचे असे अनेक प्रश्न आहेत, अनेक मूलभूत हक्क आहेत, ज्याला मी प्रश्न नाही म्हणणार, हक्क आहेत, परंतु हे हक्क आज आपल्याला मिळत नाही कारण आपण विभागलो आहोत. आपण मराठा समाजाचं आंदोलन पाहिलं असेल, खूप मोठं आंदोलन. अशा प्रकारची समाजाची एकता बघितली ना तर नक्कीच मनाला अभिमान वाटतो. बरं, लढा कशासाठी? त्यांना देखील ओबीसी मध्ये स्थान मिळावं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, उत्पन्नानुसार त्यांना त्याच्या स्थान मिळालंच पाहिजे. जेही गरीब आहे असं नाही, आपल्या समाजात देखील गरीब आहे, मराठा समाजात देखील गरीब आहे, अल्पसंख्याकात देखील गरीब आहे. सगळ्यांचा वार्षिक उत्पन्नाचा विषय केला तर त्यांना स्थान मिळालं पाहिजे. आजच्या जगात दोन गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. पहिलं शिक्षण, दुसरं शिक्षणासाठी योग्य असं आरोग्य. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर नक्कीच एक दिवस आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं शहर, आपलं राज्य हे नक्कीच एक दिवस विकासात अग्रेसर असेल. आणि मी आजच्या दिवशी आपलं एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी, खास करून आमच्या माता भगिनींनी ही जबाबदारी आजपासून स्वीकारायचं. आपण सांगतो अरे मुलगा डॉक्टर होऊ शकत नाही किंवा मुलगा इंजिनियर होऊ शकत, वकील होऊ शकत नाही, असं काही नाही. त्या मुलाची गुणवत्ता तपासणारे आपण कोण आहोत? जर आपण त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं, योग्य दिशा दिली, पण कधी जेव्हा लहान असतात तेव्हाच लहानपणापासून त्यांच्या मनावर संस्कार बिंबवा. त्यांना सांगा की माझ्या आयुष्याची ही इच्छा आहे, तू डॉक्टर व्हायला पाहिजे, तू इंजिनियर व्हायला पाहिजे, तू वकील व्हायला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही लहानपणापासून त्यांच्या मनावर सतत 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 बिंबवत राहाल, एक दिवशी तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. तो मुलगा डॉक्टर तरी होईल, वकील तरी होईल, इंजिनियर तरी होईल, नक्कीच कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवेल. पण हे लहानपणापासून आपण म्हणतो ना, जेव्हा माती एक कच्ची असतो, जेव्हा घडा बनवतो, तो जो कुंभार असतो तो त्या घड्याला आकार सुंदर आकार देतो, तो मातीपासून देतो. आणि म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करणे हे खास करून आमच्या माता भगिनींचं कर्तव्य आहे. आणि पुन्हा एकदा दोन शब्द संपवण्यापूर्वी आमच्या उन्नती मंडळाला मी पुन्हा एकदा आग्रह करेन की आपल्या माता भगिनींचं नावं याच्यात पाहिजेच पाहिजे. मग तुम्ही कसंही ऍडजस्ट करा, पण त्या रजिस्टरमध्ये नाही तर म्हणून ते असायलाच हवं. माझ्या योग्य जेही असेल तुम्ही सांगा, मी 100% सर्वतोपरी नुसतं बोलत नाही
तुम्ही एकदा माझ्याकडे या, मग आपण चर्चा करू. एवढं नक्कीच आहे की जे आपण समाजाचं जी वास्तू उभारत आहात ही वास्तू नक्की पूर्ण होईल. सगळे एकोप्याने राहा, नक्की वास्तू पूर्ण होईल. कितीही बजेट असू दे, या दुनियेत अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, आगरी समाजाचं किती लोक आहेत माहित आहे ना? हा, तर आपल्याला पर मानसी 20-25 रुपयेच काढायचे. असं कोण आगरी माणूस आहे का तो 25 आणि 50 रुपये तुम्हाला देणार नाही? सगळे देते, फक्त त्याच्यासाठी विविध कल्पना असतात. एकदा आपण भेटू, परंतु एवढं नक्कीच काही वास्तू उभी राहील आणि राहिलीच पाहिजे. ही तुमची, आमची, माझी, सगळ्यांची गरज आहे. आणि ही आपल्या सगळ्यांची हे काय बोलतात ती इव्रत आहे. आणि म्हणून ती नक्की पूर्ण होणार. आजच्या दिवसापुरता पूर्णविराम देतो, रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी.